टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवसांपासून अवकाळी सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी पुन्हा शेतकरी जो आहे या ठिकाणी संकटात सापडलेला आहे। सलग 2 दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव तालुक्यातल्या कुसुंबा या गावात आहोत आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर खरीप हंगामामध्ये जे ज्वारीचं पीक आलं होतं ते पीक आल्यानंतर शेतकऱ्याने ते काढून ठेवलं, काहीतरी उत्पन्न हातात येईल अशी अपेक्षा असतानाच 2 अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या या उत्पन्नावर सर्व अवकाळी पावसाने पाणी फिरलेलं आहे। दृश्यांमध्ये बघा आपण की कशा पद्धतीने हे विदारक चित्र या ठिकाणी आहे आणि पूर्ण जी आहे या ठिकाणी ज्वारीचं शेत या ठिकाणी पूर्ण अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झालेला आहे। हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याच्या हिरावल्यामुळे आता कुठेतरी शेतकरी या ठिकाणी पुन्हा संकटात सापडल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण बघा की कशा पद्धतीने हे ज्वारीचे कणस आहेत आणि कुठेतरी अवकाळी पावसामुळे सलगच्या 2 दिवसामुळे आता हे ज्वारीचे पीक जे आहे अजूनही ओलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे हे पीक पुन्हा लाल पडल्यामुळे आता ही ज्वारी कुठल्याही कामाची राहिलेली नाही आणि तिचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। अशा पद्धतीने कुठेतरी हातात उत्पन्न येईल अशी अपेक्षा असताना पुन्हा अवकाळीने शेतकऱ्याला या ठिकाणी मारलेलं आहे। खरीप हंगामाच्या सुरुवातीला देखील अवकाळी पावसाने शेतकऱ्याला मारलं आणि खरीप हंगाम हातात आला असताना हातातोंडाशी आला असताना पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या उत्पन्नावर या ठिकाणी पाणी फिरल्यामुळे आता पुन्हा शेतकरी हा संकटात सापडल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।